त्याचबरोबर जयसिंगपूरतील तमाम तरुण मंडळे, त्याचबरोबर या स्पर्धेचे जे स्पॉन्सर्स आहेत त्या सर्वांचं आभार क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर तर्फे आणि सर्वांच्या आठवणीत राहणारे जे दोन व्यक्ती ते आम्हाला खूप आठवणीत राहतील, भावेश आणि परवेश भैया. थँक्यू सो मच. तुम्हा दोघांना तुम्ही नेहमीच आमच्या आठवणीत असाल. तुमचं प्रेम क्रिकेटवरती हे नेहमीच असेल आणि राहणारच. दोन्ही पंचांना विनंती आहे, सामना चालू करायचा आहे. युट्यूब म्हणून लाईव्ह प्रक्षेपण सुरू होत आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पहिली जोडी मैदानात येते आराधना वॉरियर्सची. या स्पर्धेसाठी जे 12 संघ आहेत त्यामध्ये शाहूनगर फायटर्स, टीम पर्वत, आर्यन सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल, संघ 11, मालती साई रेणुका, नयनतारा ऑप्टिकल्स, जयभीम स्पोर्ट्स, आराधना वॉरियर्स, रणवीर सुपर किंग्स, चित्रे इंडियन्स, महालक्ष्मी 11 आणि डायमंड सुपर किंग्स असे हे 12 संघ ए आणि बी ग्रुप चालू असलेला सामना चित्रे इंडियन्स विरुद्ध आराधना वॉरियर्स. तर विनंती करतो की आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये यायचा आहे. पंच शिवराम गस्ते आणि मनोहर लोखंडे हे मैदानामध्ये जाताना. तर सामन्यासाठी पंच सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पंच करंटे दुबल, मनोहर लोखंडे, शिवराम गस्ते. सामन्याला सुरुवात होते. मानवांच्या उपस्थितीमध्ये मी स्वागत करतो नगरसेवक अर्जुनजी देशमुख, त्याचबरोबर नगरसेवक राहुलदादा बंडगर, आमचे मोठे बंधू, त्याचबरोबर सर्वांचे लाडके त्या मैदानावरती प्रेम करणारे महेश कुलगुर्जी. तर मानवाने विनंती आहे की आपण मंचावरती बसून घ्यायचं आहे. सुरुवात होते. आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतात ते गजानन फाटक आणि अमोल भिसे. आघाडीचे दोन फलंदाज तर सामना होतोय चित्रे इंडियन्स विरुद्ध आराधना वॉरियर्स. कालच्या एक थरारक सामन्यामध्ये चित्रे इंडियन्स संघाने एक धावेने विजय मिळवला होता. एक हाय व्होल्टेज झालेला सामना, त्यामध्ये विजयी मिळवतोय. आणि त्याचबरोबर हाही संघ चित्रे इंडियन संघाने पर्वत टीमवरती विजय मिळवून पुढचा सामना खेळताना दिसतात. ते हे दोन्ही संघ विजयी संघ आहेत, एकमेकाशी भिडताना दिसतील. आजच्या दुपारच्या सत्रातील पहिला सामना होतोय JPLचा, जयसिंगपूर प्रीमियर लीगचा हा पहिला सामना चित्रे इंडियन्स विरुद्ध आराधना वॉरियर्स. MSCB कडून गोलंदाजी करताना दिसेल तो वैभव कदम, एसटीच्या मागे तो कर्णधार वैभव कमाले.
वैभव कदम आपल्या गोलंदाजीच्या वरती क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे ते दोन खेळाडू ऑनसाईड दिशेला अगदी क्रिकेटर लॉंग ऑन घेऊन गोलंदाजी करायचे तर बाकीचे खेळाडू सामन्याला सुरुवातीचे पंच स्क्वेअरलेग पंच मनोहर लोखंडे आणि शिवराम गस्ते तर थर्ड अंपायर आहेत ते सामन्याला सुरुवात लेट्स प्ले पाच षटकांचा सामना 2 ओव्हर पॉवर प्ले लाईन मारायचा प्रयत्न करत गावाची मॅच पाहण्यासाठी राहुल पंजाब इथे उपस्थित चेंडू एक सुंदर फट्टा एक्स्ट्रा कव्हर त्यात डोक्यावरून जाणारा लॉफेट ड्राईव्हचा फट्टा सरळ जातोय चौकारासाठी चौकाराने नोंद होते पहिला चेंडू निर्धाव होता निर्धाव चेंडू होतोय त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक स्वागतदादा टिकडे हेही आमच्यासोबत कमेंटरवरती उपस्थित कमेंट्री बॉक्समध्ये परत एकदा टरकवायचा प्रयत्न कवचच्या टोक्यावरून सरळ निर्धाव चेंडू होतोय लागोपाठ हा दुसरा निर्धाव चेंडू एक चौकार आल्यानंतरून लाईन दिसते आराधना वॉरियर संघाकडून खेळताना शॉर्ट रन चेक करायचे एक दक्ष असे पंच शिवराम गस्ते हॅलो अरुण आहे सर फुलाबिंदा चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न आपल्या मध्ये रोखला गेला चेंडू निर्धाव चेंडूने षटक संपते एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या होती ती 6 एक चांगलं षटक म्हणावं लागेल पॉवर प्ले मधलं पहिलं षटक होतं पहिला चेंडू निर्धाव होता दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केला होता चौकार खेचला होता स्ट्राइक पॉईंटच्या डोक्यावरून तिथून लागोपाठचे चारही चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी होतोय आणि आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देतोय तो वैभव कदम एक युवा खेळाडू जयसिंगपूरचा असेच युवा खेळाडू या जेपीएलच्या माध्यमातून सर्वांना पाहण्यास मिळाले तर आपण नक्कीच प्रत्येक जे जेपीएलची सुरुवात झाली त्यामध्ये नवीन नवीन खेळाडू जे होते ज्यांनी सिरीज घेतली जे बेस्ट बॉलर झाले त्यांची आपण नावे नक्कीच सांगणार थोड्याच वेळामध्ये तर आता स्ट्राइक वरती येतो गजानन फाटक
गोलंदाजीस आलाय तो रोहित पंडकर. आणि एक सुंदर फटका सरळ जातोय या उंडीवरती नोंद होते चौकाराची. रोहित हॅलो रोहित या साईडला बोर्ड लाव. रोहित या साईडला या पूर्ण स्क्रीनच्या साईडला. तर पहिल्या चेंडूवरती चौकारची नोंद करतो तो गजानन फाटक. पुढे पडलेला चेंडू पहिल्या चेंडूवरती चौकार खेचण्यामध्ये यशस्वी होतो तो गजानन फाटक. परत एकदा ऑप्शनच्या बाहेर चेंडू पंचांकडे दाद मागितल्याने पंच मनोहर लोखंड यांनी व्हाईट बॉल करार केला. अतिरिक्त धावांनी सुरुवात होते. आता धावसंख्येमध्ये भर. परत एकदा उंचाव मारायचा प्रयत्न गजानन याचा निर्धाव चेंडू होतो. पहिल्या चेंडू चौकार आला होता. दुसरा चेंडू निर्धाव. तिथून एक वाईट चेंडू. तिथून आता एक परत निर्धाव चेंडू. आणि ते मात्र एक सुंदर फटका बॅकफूट लावून जागा बनवली आणि चौकार खेचून काढला कव्हरच्या डोक्यावरून. एक घणागती प्रहार म्हणावा लागेल गजानन फाटक याचा. जर्सी नंबर 03 एक शॉर्ट चेंडू त्याच्यावरती चढेतोड उत्तर दिलं ते गजानन याने. परत एकदा सुंदर फटका पडदा बॅकफूट लावून कव्हर्सला बीट करत जातो. लागू पडतात दुसरा चेंडू चौकार अलाउन द कार्पेट चेंडू. आणि हा एक घनागती प्रहार निहाल भोसलेने प्रयत्न केला होता चेंडू रोखण्याचा. जर्सी नंबर 10 मध्ये खेळाडू उंचाचा खेळाडू प्रयत्नामध्ये यशस्वी होतोय. आणि लागू पडतात दुसरा चौकार खेचण्यामध्ये यशस्वी गजानन फाटक. थोडा चेंडू अखोटप्प्याचा शॉर्ट चेंडू होता. ओळखून घेतलं जागा बनवली आणि चौकार खेचून काढला. चौकारासोबत धावसंख्या होती ती 19. परत एकदा सुंदर फटका. परत एकदा तिथे सुपर कव्हर आहे त्याच्या हातामध्ये एक चेंडू जातोय आणि षटक संपते. 2 षटकाच्या अखेरीस बिनबाद 20 अशी धावसंख्या आहे. यानंतर समालोचन करतील ते जे समोरच्या सर्व प्रेक्षकांची मने जिंकलेले ते पांडुरंग सर खास पंढरपूरहून. नमस्कार सर. तर तो 2 षटकांच्या मधला जो वेळ जातोय ना लारा सर, तो वेळ आपल्याला भरून काढायचा आहे आणि टायमिंग लावलेला आहे इकडं. पॅनल्टीला कुठला संघ सामोरे जाऊ नये याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा बदल केला जातोय. कर्णधार यांनी सुद्धा याची नोंद घ्यायची आहे. वैभव सरांनी याची नोंद घ्यायची आहे. तर या मैदानामध्ये अजय येत आहेत गोलंदाजीसाठी. अजय भानोसे 13 धावेवरती खेळत आहेत. गजानन 20 धावा 2 षटक, प्रति षटकाला 10 धावा. अकून टप्प्याचा चेंडू कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढलेला आहे. दरम्यान डीप लाईनचा खेळाडू चेंडू फील्ड करतो तोपर्यंत दोन्हीही फलंदाजांनी धावसंख्या 2 घेतलेली आहे. या 2 धाव्याच्या साह्याने जातोय डायरेक्ट
22 धावेकडे तिसरं षटक मैदानामध्ये. आराधना वॉरियर संघाच्या दिशेने जर बघितलं तर प्रथमतः बॅटिंग करताना स्टेट लाईन मध्ये चेंडू थोडा क्रॉस खेळतोय लॉंग ऑफच्या दिशेमध्ये, पण निश्चितच त्या दिशेला एक खेळाडू आहे. 23 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. अमोल पुढच्या चेंडूचा सामना करतील. यावेळेस मात्र लॉंग ऑन लॉंग द कार्पेट एरिया चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चेंडू फील्ड केला जातोय. यावेळेस मात्र 4 धावा येत आहेत, म्हणजे 24 धावा येत आहेत, माफ करा 24 म्हणायचे तिथे 4 जात आहे. 24 धावा झाल्या आहेत स्कोर पटावरती. आखून टप्प्याचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेत खेळला जातोय, त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. मोठा धक्का, बडी मछली जाल में लग गई, खटॅक. यावेळेस मात्र पाहतोय की आपण खेळायचा होता आणि चेंडू ज्यावेळेस बॅटवरती येतो त्यावेळेस फलंदाज बॅकफुटला येतोय आणि बॅकफुटला आल्यानंतर जो ताकद आहे ती थोडीशी कमी होते आणि सरळ झेलच्या साह्यामध्ये संघाला लागतोय पहिला धक्का. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 4 चेंडू झालेले आहेत. तिसऱ्या षटकातले 24 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. जेपेल 2025 गेले 5 दिवस या स्पर्धेला आपण अनुभवतोय तमाम प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये आणि उद्याच्याला या स्पर्धेची सांगता आहे. फायनल आहे, मेगा फायनल आहे, सेमी फायनल आहे. यावेळेस मात्र दत्ता पाटील गोलंदाजीसाठी येत आहेत, फलंदाजीसाठी येत आहेत. अजय सरांनी मात्र निश्चितच सुरुवात केलेली 1 विकेटची. दत्ता पाटील येत आहेत, वैयक्तिक स्ट्राईक वरती खेळतील. अमोल सर त्यांना साथ देतील. यावेळेस मात्र चेंडू हुक केलेला आहे. बॅकफुटला येताना चेंडू सरळ जातोय बाहेर, येतोय दणदणीत खणखणीत, एक चौकार. 28 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. आराधना वॉरियर संघाच्या. दत्ता पाटील 4 धावेने आपलं खातं खोलत आहेत. अमोल सरांनी मात्र 7 चेंडू आणि 7 धावा. अजय भानोसे अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि पूर्ण अनुभव आपल्या मैदानामध्ये पणास लावत आहेत. अशी एक अष्टपैलू खेळी या दर्शकांच्या समोर. जुना अनुभव, जुना पन्ना. पंचांना विनंती आहे उरक्त घ्यायचं आहे थोडंसं. 28 धावा पुढील चेंडूसाठी येत आहेत. शेवटचा चेंडू या षटकातला. खूपच काल बघितलं तर पाऊस जरी आला होता तरी सुद्धा इतके सुंदर सामने झाले. काही 6, काही 1, 2. फुलेर लाईनचा चेंडू जास्त फ्लाईट आहे, लॉंग ऑनच्या दिशेमध्ये खेळला जातोय. येतोय दर्शनीय छत्रपतीचा छावा आणि निघाल्या 6 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 वरती. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये आराधना वॉरियर संघाच्या दिशेने. दत्ता पाटील आल्या आल्याच मात्र सुरुवात केलेली आहे. 10 धावेवरती जाऊन खेळत आहेत. 2 चेंडूमध्ये 10 धावा. अप्रतिम सुरुवात. अजय भानोसे आपल्या कोट्यातलं षटक पूर्ण 14 धावा 1 विकेट. निश्चितच जशा धावसंख्येचा जो आपण रणसंग्राम बघतो तसाच रणसंग्राम या षटकामध्ये पाहायला मिळाला आपल्याला. आणि यानंतर जयसिंगपूर नगरीमध्ये, जयसिंगपूर भागामध्ये एक उत्कृष्ट असा खेळाडू म्हणून नावाजला जातो वैभव खबाले. वैयक्तिक पहिलं षटक संघाचं, 4थं षटक, 34 धावा 1 विकेट. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आराधना वॉरियर्स. राईट हॅम ओव्हर द विकेट्स. यावेळेस फुलटॉस लाईनचा चेंडू मिडल स्टिकला खेळला टाकला जातोय आणि ऑफसाईडला 1च्या कव्हरच्या दिशेमध्ये खेळला जातोय. निश्चित हे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 35 धावा झालेल्या आहेत 4थ्या षटकामध्ये. वैभव खबाले यांचं षटक मैदानामध्ये टाकलं जात आहे. यावेळेस दत्ता पाटील काय करतील पुढील चेंडूचा सामना.
मात्र बॅटवरती सरळ घेतलेला आहे, पूर्ण शरीर झुकवलं फ्रंट फुटवरती, ऑफसाईडला लॉंग ऑफच्या दिशेमध्ये चेंडू खेळून काढला एका धावेसाठी आणि निश्चितच 36 धावा संघासाठी उभे केलेले आहेत दोन्ही फलंदाजाने. त्यात मधला एक खेळाडू मात्र तंबूमध्ये आहे. अमोल सर पुन्हा एकदा स्ट्राईकवरती खेळतायत 8 धावेवरती. एक चांगली फलंदाजी या दोन्ही जोडीमध्ये होईल याची अपेक्षा मात्र दर्शवली जाते. यावेळेस कुठल्या स्पॉटवरती चेंडू आपटतोय, चेंडू टप्पा खाल्यानंतर काटा बदलतोय बॅटवरती आणि इथं मात्र डाय मारली जाते, झेल सुटला जातोय. मोठा झेल, मोठी विकेट मैदानामध्ये. आपण पाहतोय की जखमी वाघ ज्यावेळेस जंगलामध्ये सुटला जातो तो कधी काय करेल सांगता येत नाही, कारण तो पहिल्या आणि दुसऱ्या जोडीमधला खेळाडू आहे. शेवटी यावेळेस घुटना टेकलेला आहे, पॅडल स्वीप खेळतायत स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये आणि निश्चितच कुठंतरी स्क्वेअर लेगच्या दिशेत चेंडू अडवला जातोय. 38 धावा आलेल्या आहेत स्कोअर पटावरती. आराधना वॉरियर्स अमोल सर पुन्हा एकदा 9 धावेवरती 9 चेंडूमध्ये, दत्ता पाटील 12 धावेवरती 4 चेंडूमध्ये, वैभव खबाले पुढील चेंडू सामना करत आहेत अमोल. यावेळेस मोठी अपील होते, पण चेंडूने ज्यावेळेस टप्पा खाला त्यावेळेस ऑफस्टिकच्या जवळून चेंडू यष्टीरक्षकाच्या गॅदरमध्ये विसावला. यावेळेस मात्र गोलंदाज हावी होतोय फलंदाजावरती. 38 धावेवरती रणसंग्राम थांबलेला आहे. एक विकेट, शेवटचा चेंडू या षटकामधला. 38 धावा झालेल्या आहेत, चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू. आपटलेला चेंडू फ्रंट फुटवरती एक पाय डीप स्क्वेअर लेगला खेळून काढलाय आडव्या पट्ट्यामध्ये. यावेळेस मात्र एक धाव मिळते आणि पंचांचा निकाल माझ्याकडे येतोय लोखंडे सरांचा की षटकाची सांगता होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 39 धावा, 9.75चं रन रेट प्रति षटकाच्या पाठीमाग मैदानातून बाहेर येतंय आणि जवळजवळ दत्ता पाटील खेळतायत 12 धावेवरती 4 चेंडूमध्ये आणि अमोल सर मात्र जात आहे ते 11 चेंडूमध्ये 10 धावा. यावेळेस वैभव खबाले सरांनी 5च धावा दिल्या. षटक अतिशय उत्कृष्ट मैदानामध्ये टाकलं, कारण अशी गोलंदाजी कधी कधी पाहायला मिळते. एक अनुभव म्हणलं तरी काय हरकत नाही. आणि 4-5 धावा म्हणजे किमान मला वाटतं संघाला कुठंतरी अगदी सहवासात घेऊन, संघाला जवळ घेऊन, संघाच्या पूर्ण 11 खेळाडूच्या मध्ये सामील होऊन पाचव्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाईल. यावेळेस 39 धावा स्कोर पटावरती आलेल्या आहेत. अशा हिसाबानं म्हणलं तर 80-70-60, 80-70-80 धावा होण्याची शक्यता, कारण स्कोर कार्ड असं सांगतंय की 80-70 धावा येऊ शकतात. JPL 2025 मध्ये असे तुरळक सामने झाले की एकतर्फी सामने कुठंतरी मला वाटतं 5 ते 10 सामने एकतर्फी झाले असेल, नाहीतर बाकी सगळे 15-20 सामने इतके उत्कृष्ट झाले की जयसिंगपूरकरांना बघण्यासारखे सामने या मैदानावरती झाले. चला उरकतं घ्या सर जरा थोडस. प्रति 4 मिनिटाला 3.5-4 मिनिटाला एक षटक पूर्ण झालं पाहिजे. लारा सरांना मी विनंती करतोय, जावे मैदानाकडे दत्ता पाटील यांच्यासाठी पुढील चेंडू घेऊन येत आहेत. यावेळेस गॅप मध्ये टोलवला चेंडू आहे, लॉंग द कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हर, चेंडू होतोय शानदार जानदार, चेंडू फरार, येतोय दमदार चौकार. 5व्या षटकामध्ये यावेळेस मात्र सुरुवात केलेली आहे चौकाराने. त्रेचाळीस धावा झालेले आहेत.
ओ क्या बात आहे, अचूक टप्प्याची गोलंदाजी, तेच तरार. चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर काटा बदलतोय, बॅटला सोडून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. चौदा धावा अमोल स्ट्राईक वरती फलंदाजी करत आहेत. एक दमदार पारी मैदानामध्ये. वैभव कदम यावेळेस मात्र आडवा पट्टा, टॉप पेचचा सुपर से ऊपर किनारा, सरळ जातोय चेंडू, लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतोय दमदार. वाघाची दाढ फोडली पहाड, येतोय हा एक दमदार षटकार. एकूण 50 धावा आलेले आहेत स्कोर पटावरती. 20 धावेवरती खेळतात अमोल बिसे 20 धावेवरती खेळत आहेत. पुढील चेंडू वैभव कदम. यावेळेस मात्र वापस जातोय. श्वास अडकल्यानंतर ह्या गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतो. अशा प्रकारे जो या पुढील चेंडूसाठी सामना करत आहेत अमोल बिशे. अकूट टप्प्याचा चेंडू, टॉपचा किनारा, हवे चेंडू, चेंडूच्या खाली खेळाडू. यावेळेस ही झेल सुटला जातोय. आतापर्यंत 2 झेल सुटलेले आहेत आणि त्या 2 झेलचा मोबदला तुम्हाला पाहायला मिळतोय की ज्यावेळेस एक मोठा खेळाडू झेल सुटल्यानंतर तो जवळजवळ 21 धावेकडे जातोय. 50 धावा झालेल्या आहेत. आराधना वॉरियर संघाच्या कमिटीकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन, शुभेच्छा. जातोय 4 चेंडूकडे. 5व्या षटकातले 4 चेंडू मैदानात फेकले गेलेले आहेत आणि पुन्हा एकदा 5व्या चेंडूसाठी तयार होत आहेत वैभव कदम. 17 धावा, विकेट नाहीये, मात्र दुसरं षटक त्यांचं मैदानामध्ये वैयक्तिक. यावेळेस मात्र बाहेरची कड लागते, पॉइंटकडे चेंडू येतो, शॉर्ट थर्ड मॅनला अडवला जातोय, टर्न होते चेंडू. ज्यावेळेस बॅटची कडा घेतो त्यावेळेस एरिया जो आहे गली स्लिप, सेकंड स्लिप, पॉइंट, स्क्वेअर पॉइंट, थर्ड मॅन या जागेवरती ज्यावेळेस बॅटची कडा घेतो त्यावेळेस चेंडू 100% टर्न होतो, कारण वेग असतो जास्त चेंडूमध्ये. 51 धावा झालेल्या आहेत आराधना वॉरियर संघाच्या. यावेळेस मात्र पंच केलेला चेंडू आहे, सरळ जातोय डीप, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, स्क्वेअर पॉइंटच्या बाहेर, येतोय दमदार JPL 2025 चा एक चौकार. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 55 धावा झालेल्या आहेत आराधना वॉरियर्स या संघाच्या. आठ षटकाचे सामने होत असताना कालचा दिवस आपण पाहिलं गेलं तर एखादं षटक इकडे तिकडे कमी केलं. क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. अमोल बिसे 25 धावेवरती खेळत आहेत 16 चेंडूवरती आणि यानंतर दत्ता पाटील मात्र आल्या आल्या त्यांनी सुरुवात केली आणि 5 चेंडूचा मोबदला घेत घेत 13 धावा त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आजही वातावरण थोडंसं ढिसूळ आहे. आजही काय मेघराजानं गडबड केली तर त्याही मध्ये कमिटीच्या अनुसाराने बदल केला जाईल. दत्ता पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. वैभव पुन्हा एकदा. क्या बात आहे, काय सुरेख चेंडू आहे, काय सुंदर चेंडू, काय गोलंदाजी, गोल्डन गोलंदाजीचा नजारा मैदानामध्ये. प्रति 1 धाव मात्र मिळून जाईल, पण काय चेंडू टाकला गेला, एक तेज तरार चेंडू. ज्यावेळेस लेग तिकडे चेंडू टाकला होता त्यावेळेस मात्र आपण पाहतोय की फलंदाज थोडासा बॅकफुटला येतोय, थोडासा, आणि मला वाटतं कुठंतरी पंचांचा निकाल येतोय आणि त्यामध्ये 56 धावा लेगबायच्या स्वरूपातला 56 धावा आलेल्या आहेत स्कोर कार्डवरती. आजच्या सत्रातला पहिला सामना. पुन्हा एकदा तेज तर्रार चेंडू, खोल टप्प्याचा क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र मैदानामध्ये पुन्हा वैभव खबाले साहेब यूज करत आहेत. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र म्हणजे फुलटॉस लाईनचा चेंडू. ज्यावेळेस तुम्ही जोरदार मिडल स्टिकला चेंडू टाकता त्यावेळेस ऑफस्टिक किंवा मिडल स्टिक ती मात्र कायम त्याच्या निशाण्यावरती असते आणि तोच चेंडू मात्र वारंवार टाकला जातोय वैभव खबाले यांच्याकडून. 56 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू वेग. यावेळेस मात्र गुडलँड स्पॉट होती, चेंडू बाहेर जातोय, बाहेरची काढा घेतोय चेंडू आणि निश्चितच कुठंतरी शिलमेडाप असेल
पॉइंट असेल. 57 धावा येत आहेत. 3 चेंडू मैदानामध्ये, इतके सुंदर मैदानामध्ये पाहिले आपण. एका दुक्का एक तेरी एक मेरी. 57 धावा स्कोर पटावरती सजलेल्या आहेत. 80 83 85 धावा होतील असं स्कोर कार्ड क्रिक हिरोच्या माध्यमातून आपल्याला एक 15 नंबरची जर्सी वैभव खबाले. पुन्हा एकदा बॅटवरती चेंडू घसरता येत नाहीये. परफेक्ट थोडा येतोय, ऑन साईडला येतोय चेंडू. मिड विकेटच्या दिशेमध्ये चेंडू फील्ड केला जातो. 2 खेळाडू त्या दिशेला तैनात आहेत. मॅन लाईन्स फिल्डिंग होते. दरम्यान पाहिलं गेलं तर या एक धावेने जवळजवळ 58 धावा असं स्कोर कार्ड सजलेलं आहे. 2 चेंडू येणं बाकी आहेत अजून वैभव खबाले यांचे. कालचा दिवस आज पुन्हा थोडासा पाण्याचा टिपका. यावेळेस लेगस्टंपाच्या दिशेने मारा जोरदार. काटा बदलतोय चेंडू. चेंडू सरळ निघालेला आहे पाठीमागं यष्टी रक्षकाच्या. जातोय चेंडू जवळजवळ मला वाटतं पंचांच्या निकालामध्ये. आणि पंच म्हणतात की लेग बायच्या स्वरूपातला हा येतो एक तो दणदणीत चौकार. 62 धावा झालेल्या आहेत. यष्टी रक्षक म्हणजे क्रिकेट मधला एक 50% अवलंबून असलेला खेळ. कारण ज्यावेळेस लेग स्लिप आणि स्लिप असतो खेळाडू त्यावेळेस थोडा दूर असतो. पण यष्टी रक्षक ज्यावेळेस स्थित असतात त्यांच्यावरती 50% क्रिकेटचा भार अवलंबून असतो. अमोल भिसे जाऊन पोहोचलेले 26 धावेवरती. यावेळेस मात्र पंचांचा निकाल माझ्याकडे येतोय. षटकाची समाप्ती. चांगला चेंडू, शेवटचाही चांगला चेंडू टाकला. गुडलँड फुलटॉस अशी गोलंदाजी वैभव खबाले साहेबांची. जवळजवळ 7 धावा. क्या बात आहे. 7च धावा खर्च केलेल्या आहेत. एक अनुभवीची गोलंदाजी, अनुभवाची गोलंदाजी म्हणतात ना, ते कुठेतरी अनुभव आपला पणाला लावताना 6 षटक 1 विकेट 62 धावा. आराधना वॉरियर्स 6. आज 5 सामने होतील. उद्याच्याला फायनल असेल. उरकत घ्या सर. 26 धावेवरती अमोल बिशे खेळत आहेत. 20 चेंडूमध्ये दत्ता पाटील 7 चेंडूमध्ये 14 धावा. आणि वैभव खाबाले सरांचं षटक म्हणलं तर जवळजवळ मला वाटतं त्यांचे 12 चेंडू 7 धावेमध्ये. इतकं महागडं षटक, इतकं महागडं की क्रिकेटमध्ये जर तोलामोलाचं षटक म्हणावं लागेल तर बघा, प्रति षटकाला धावा जर बघितल्या गेल्या तर किमान 3.5 धावा दिलेल्या आहेत प्रति षटकाला. काय गोलंदाजी सजवलेली आहे. अप्रतिम गोलंदाजी सजवलेली आहे. चौदा धावा. रोहित बंडगर अगोदरच्या षटकामध्ये. यावेळेस मात्र तो चांगला चेंडू वापर करताना एक लाईन टू लाईन गोलंदाजी. जरी एखादा षटकार चौकार जात असेल तर लाईन टू लाईन गोलंदाजीचा नजारा मैदानामध्ये फायदा घेऊन जातो संघाला. दत्ता पाटील 14 धावेवरती पुन्हा एकदा स्ट्राईक वरती खेळत आहेत. रोहित बंडगर पुन्हा एकदा येत आहेत गोलंदाजीसाठी. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढलेला आहे. सरळ जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावर. चेंडू फरार. येतोय दमदार. JPL 2025 चा थरारक षटकार. गोल्डन बॉल टाका दुसरा. गोल्डन जुबली षटकार पाहिलं म्हणलं तर या क्रिकेटमध्ये लॉंग ऑफ, लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर, मिड विकेटच्या डोक्यावरून ह्या 4 जागा एवढ्या लुब्रिकंट आहेत. जबरदस्त आणि मस्त चुस्त क्रिकेट मैदानामध्ये चालले असताना 68 धावा आलेल्या आहेत त्या स्कोअर पटावरती. आराधना वॉरियर्स संघाने सुरुवात केली 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 68 धावा. एक थरारक सामना आजच्या सत्रातला पहिला सामना. यावेळेस मोठी अपील होते. स्कोअर लेग पंचांकडे चेंडू चाललेला आहे. लेग बाईच्या स्वरूपातला इशारा दिलेला आहे पंचांनी, लारा सरांनी. 69 धावा आलेल्या आहेत स्कोअर पटावरती. रोहित बंडगर यांनी 20 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. आपल्या कोट्यातून गोलंदाजी थोडीशी मध्यम गतीने चालू आहे. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आगे पिछे थोडासा इकडे तिकडे.
शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे, पॉइंट आहे, शॉट थर्ड मॅन आहे. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन, मिड विकेटला खेळाडू आहे, एक सुरेख झेल टिपला जातोय आणि मोठा खेळाडू बॅक टू द पेव्हिलियन. इथं पाहतोय आपण 7व्या षटकात पुन्हा दुसरी विकेट मैदानामध्ये पडते. 69 धावा असताना धावसंख्येची आवश्यकता आहे आणि यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन गोलंदाजाने रोहित बंडगर यांनी आणि विकेट घेण्यामध्ये यशस्वी राहिले. झेल टिपलेला आहे. अमर यांनी अतिशय उत्कृष्ट झेल टिपला आणि आपल्या संघाला एक विकेट मिळवून दिली, गोलंदाजाला विकेट मिळवून दिली. मैदानात येतो टिपू. 2 सामन्याच्या पलीकडे म्हणजे हा मैदानात चालू आहे तो एक, कालचा एक आणि त्याच्या पलीकडचा एक, म्हणजे तिसऱ्या सामन्या आजच्या पलीकडे तिसऱ्या सामन्याकडे गेलो तर टिपूने एक सामना खेचून आणला होता आणि टिपू मैदानाच्या बाहेर गेला की तो सामना त्यांच्या हातातनं निघून गेला होता. तर आज मात्र पुन्हा संधी मिळते टिपूला. धावसंख्येची गरज आहे आणि त्याच वेळेस टिपू मैदानात आलेला एक तडाखेबाज फलंदाज म्हणून त्यालाही ओळखलं जातं टिपूला आराधना वॉरियर संघाकडून. पण ज्यावेळी बॅटवरती बॉल येईल त्यावेळेसच निश्चित कुठंतरी, पण रोहित बंडगर मात्र सफल गोलंदाज आहेत या षटकामध्ये. टिपूने आल्यानंतर सुरुवात केली ती वेलकम टू काहीतरी मैदानामध्ये, पण खोल टप्प्याचा चेंडू येतोय पायावरती, मिडल स्टिक वरती, लेग स्टिक वरती आणि यष्टी रक्षक मात्र चेंडूला गॅदर करत आहेत. वैभव सरांचं या 2 षटकामध्ये जे कामगिरी झालेली आहे, क्या बात आहे. काय गोलंदाजी टाकली होती, गोल्डन गोलंदाजी, तीच गोलंदाजी मैदानात. टिपूने पुन्हा घसरता लागतो चेंडू, लॉंग द कार्पेट, मिड विकेटच्या दिशेमध्ये चेंडू फील्ड केला जातो. दरम्यान पाहायला गेलं तर 1 धाव घेतली जाते. टिपूने आपलं खातं खोललेलं आहे आणि जवळजवळ दत्ता पाटील जात आहेत या 1 धावेसाठी. स्ट्राईक मात्र इकडच्या तिकडे. 7 षटक 2 विकेट 70 धावा आराधना वॉरियर्स. तमाम जमलेले सर्व क्रिकेट रसिक सामन्याचा आनंद घेत आहेत. उद्याच्याला फायनल आजच्या पावसाच्या विषयावर आहे, कारण आज जर पाऊस नाही आला तर उद्याच्याला 100% फायनल होणार. पाऊस जर आला, अडचण निर्माण झाली तर त्यामध्ये काही बदल केला जाईल. कमिटी वारंवार स्पर्धेमध्ये थोडासा बदल करत आहेत. सन्मान चिन्ह प्रति मॅचला. यानंतरचा सामना अरेन स्पोर्ट्स वर्सेस पर्वत स्पोर्ट्स. अरेन स्पोर्ट्स वर्सेस पर्वत स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण आल्याची नोंद द्यायची आहे आणि या षटकानंतर नाणेफेक करून घ्यायचं आहे. प्रमुख मान्यवर आलेले आहेत, त्यांच्या हस्ते नाणेफेक इथं होईल. सत्तर धावा आलेल्या आहेत स्कोअर पटावरती. टिपू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. ह्या वेळेस मात्र विश्वास दिसत नाहीये, कारण गोलंदाजाकडून बघितलं गेलं तर मंदार येत आहेत गोलंदाजीसाठी. युवा खेळाडू आहे, अनुभव कमी आहे, पण टिपू मात्र तो एकापेक्षा एक स्ट्रोक खेळणारा खेळाडू अडकलेला आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये. शेवटचं षटक. यावेळेस फ्रंट फुटवरती छलांग मारलेले, ऑन साईडला चेंडू येतो मिड ऑनच्या दिशेत. क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करताना निश्चितच कुठेतरी चुकला जातोय, मिस फिल्डिंग होती थोडीशी. 71 धावा आलेल्या आहेत स्कोअर पटावरती. क्रिकेट मधलं सगळ्यात महत्व म्हणजे काय आहे की 100 वेळा जिंकल्यानंतर काय शहंशाह होत नाही आणि 1 वेळा हरल्यानंतर काय फकीर होत नाही. क्रिकेटमध्ये असं म्हणलं जातं. अप्रतिम, क्या बात आहे. यावेळेस गॅप मध्ये टोलवला जातोय, चेंडू होतोय फरार, येतोय दमदार JPL चा चौकार. 75 धावा झालेल्या आहेत. म्हणजे बघितलं की 80, 85, 70, 80, 90 धावसंख्येचं नाही. क्रिकेटरला बी माहित असतंय की यानंतर काय होणार आहे आणि यानंतर काय होईल. निश्चितच 80, 85 धावा होतील अशा त्यांचा अनुमान लावला जातो. दत्ता पाटील 24 धावेवरती खेळत आहेत. स्ट्राईक वरती एक. आउटस्टँडिंग
फलंदाजी मैदानात पाहायला मिळते. यावेळेस मात्र गॅप मध्ये चेंडू हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू येऊन चेंडू फील्ड करतोय. दरम्यान पाहतोय आपण एक आणि ही दुसरी धाव, धीमी धाव, हळूवार. शेवटचं षटक आहे. 2 चेंडू बाकी आहेत. 77 धावा झालेल्या आहेत. अपोजिट संघाला किती धावेचं टार्गेट देतील? बाकी राहिलेल्या 2 चेंडूमध्ये निश्चितच मंदार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट असेल, राऊंड द विकेट असेल, विकेट चेंज असेल, लॉंग ऑन, मिड ऑफ, प्रत्येक वेळेस फिल्डिंगच्या दिशेमध्ये चेंजअप केला जातोय. 77 धावा. पुढील चेंडू मंदार. दत्ता पाटील पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेमध्ये, ग्राउंड द शॉट, लॉंग द कार्पेट चेंडू डीप लाईनला अडवला जातोय. मिसअंडरस्टँडिंग होती थोडीशी आणि धावचीची संधी असू शकते, पण पंच मैदानात बोल बघत आहेत, पाहत आहेत आणि DRS घेतलेला आहे दुसऱ्या धावेसाठी. तिसरे पंच म्हणून काम पाहत आहेत धनंजय डुबल साहेब. शेवटची ज्या वेळेस बातमी हाताला येते त्यावेळेस 8वं षटक मैदानामध्ये चालू आहे. 2 विकेट मैदानामध्ये गेलेले आहेत आणि 77 धावा आराधना वॉरियर संघाच्या झालेल्या आहेत. दत्ता पाटील 26 धावेवरती खेळत आहेत. टिपू खेळत आहेत 2 धावेवरती आणि नॉट आउट असा करार दिला जातोय तिसऱ्या पंचांकडून. फलंदाज सेफ आहे. 79 धावा झालेल्या आहेत स्कोर पटावरती. सर शेवटचा चेंडू येणार. सर शेवटचा चेंडू येतोय. शॉन आहे मैदानामध्ये. आमचे मित्र कुठे गेले? शॉन जरा मैदानामध्ये लोळायला लागलेला आहे, त्याला जरा थोडंसं बाहेर काढा. किती आनंद घेतोय बघा क्रिकेटच्या मैदानामध्ये. आणि एवढी प्रगती झाली शब्दामध्ये. पहिला आपण त्याला कुत्र म्हणायचो, आता त्याला शॉन म्हणावं लागतो. म्हणजे एवढी प्रगती झालेली आहे शब्दाची. यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू लेग साईडला जातोय. 1 धाव मात्र मिळणार, पण दुसऱ्या धावेसाठी काय होणार टिपू? आणि वाटतं की दुसरी वाटचाल काय होते बघूया. आणि इथं मात्र 1 धावचीत 1 धाव. यस, अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत जर बघितलं गेलं तर आकडा सांगितलं 80-85. म्हणजे क्रिक हिरोजी ही सांगत राहतात, ही आधुनिक पद्धत आहे. जवळजवळ माझे सहयोगी गुणलेखक सरजी सांगतात की जवळजवळ 8 षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये जवळजवळ धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आकडेवारी अजून येते. दत्ता पाटील 28 धावेवरती, 80 धावा झालेल्या आहेत. 81 धावेचं टार्गेट असणार आहे. तमाम प्रेक्षकांची उपस्थिती आज 5 ते 6 दिवसामध्ये या जयसिंगपूर नगरीमध्ये सर्वांनी क्रिकेटचा आनंद घेतलेला आहे. यानंतरचा सामना अरेंज स्पोर्ट्स वर्सेस पर्व स्पोर्ट्स. अरेंज स्पोर्ट्स वर्सेस पर्व स्पोर्ट्स. दोन्ही संघाचे संघ नाही यायचं आहे नाणेफेकीसाठी. यानंतरचा होणारा सामना पर्व स्पोर्ट्स विरुद्ध आर्यन स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. पर्व स्पोर्ट्स नाणेफेकीसाठी यायचं आहे. बिस्किट आर्यन स्पोर्ट्स. अकलंच उगले सर नाणेफेकीसाठी यायचं आहे. आमदार राजेंद्रजी पाटील येड्रावकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर आयोजित जयसिंगपूर प्रीमियर लीग
ह्या टुर्नामेंटचा आजचा 6वा दिवस आणि ह्या दिवसातला हा पहिला सामना आपल्या समोर चालू आहे. आराधना स्पोर्ट्स विरुद्ध शिकरे इंडियन्स. आराधना स्पोर्ट्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत आराधना स्पोर्ट्सने 80 धावा 8 ओव्हरमध्ये 80 धावांचा डोंगर समोर ठेवलेला आहे आणि शिकरे वॉरियर्स यांना 81 धावांची गरज. आता होणारा सामना यानंतरचा पर्वत स्पोर्ट्स विरुद्ध आर्यन स्पोर्ट्स. फलंदाज आत यायचा आहे. आकाश पडियार, देवा पडियार, गुरु माईकशी संपर्क साधा. गुरु पडियार, आकाश पडियार, देवा. सामन्याला सुरुवात होत आहे. पंचांनी नो बॉल दिलेला आहे आणि या पहिल्याच निर्णयाला थोडंसं मला वाटतं DRS यांच्याकडे बी थोडंसं कंपनी केलेली आहे. आमचे डुबल साहेब इथं बसलेले आहेत. नाणेफेक होतोय पुढच्या सामन्याचं. ह्यानंतरचा होणारा सामना पर्वत स्पोर्ट्स विरुद्ध आर्यन स्पोर्ट्स. ह्या सामन्याचं नाणेफेक होतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन रवी पवार सर, त्याचबरोबर नो बॉल अकलन चौगुले सर उपस्थित आहेत आणि मान्यवर आहेत राहुल पाटील सर. आजच्या दिवसातला दुसरा सामना सुरू होणार आहे. याचं नाणेफेक होत आहे राहुल पाटील यांच्या शुभ हस्ते. बॅटिंग बॅटिंग
तर पहिला चेंडू ज्यावेळेस पाहतोय आपण की डबलचा इशारा केला त्यावेळेस मात्र 7 धावा मिळाल्या आणि तब्बल या चेंडूकडे बघितलं गेलं तर जवळजवळ 11 धावा आतापर्यंत 3 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. 11 धावा येत आहेत स्कोर पटावरती. रोहित बंडगर 10 धावेवरती खेळत आहेत आणि चेतन गुरव खातं खोललं नाही अजून, पण गोलंदाजीमध्ये निरंजन यांनी मात्र सुरुवात केलेली आहे. 11 धावा दिलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये अजून चेंडू बाकी आहेत. फुलटॉस तेज तरार येतोय हा दमदार षटकार. खटॅक नवीन बॉल द्या. 17 धावा क्रिकेटचा खतरा आणि येत आहेत 17. रोहित पुन्हा एकदा तयार येणाऱ्या चेंडूसाठी. जवळजवळ 44 चेंडू आणि 64 धावेची आवश्यकता. याही वेळेस समाचार ये BSNL षटकार. बॉल आलेला आहे तो खाली टाका. तेवीस धावा झाल्या आहेत. पहिल्या षटकातला एक चेंडू अजून बाकी आहे. सुरुवातीपासूनच खेळाडूंनी तयारी केलेली आहे की आजचा सामना असा दाखवायचा की प्रेक्षकांनी मैदानात हल्लं नाही पाहिजे. पुढील चेंडू. यावेळेस मात्र फलंदाजाने काय केलंय तर एक धमाकेदार स्क्रीनची मानवंदना घेतोय चेंडू. षटकाची समाप्ती. दमदार षटकार येतोय. ब्रँडेड पुन्हा एकदा 29 धावेचा डोंगर. जवळजवळ वाटतं की एक षटक सलामीची जोडी मैदानात आणि धावसंख्या झालेले 29. 42 चेंडू मध्ये 52 धावेची आवश्यकता सिखरे इंडियन संघाला. हे षटक कंप्लीट टायमिंग मध्ये पूर्ण झालेलं आहे 3.5 मिनिटांमध्ये. कारण या प्रकारे जर षटक पूर्ण होत गेली तर सामन्याला व्यथे निर्माण होणार नाही. 42 चेंडू 52 धावेची आवश्यकता. रोहित बंडगर 28 धावेवरती खेळत आहेत. 7 चेंडूचा मोबदला घेतलेला आहे. एक अप्रतिम बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. निश्चितच आमचे सांगली जिल्ह्याचे अनुभवी पंच धनंजय डुबल साहेब 42 चेंडू मध्ये 52 धावेची आवश्यकता आहे. देऊ का माहिती तर निश्चितच यावेळेस ऑनसाइड लॉंग ऑनच्या दिशेमध्ये चेंडू. पहिला टप्पा दुसरा टप्पा चेंडू येतोय खेळाडूच्या हातामध्ये आणि निश्चितच दोन्ही फलंदाजाच्या साह्याने एक धाव घेतली जाते. 30 धावा झालेल्या आहेत. शिखरे इंडियन संघाची धावसंख्या जर बघितली गेली तर पहिल्या षटकामध्ये जवळजवळ मला वाटतं 29 झाली होती आणि 30 धावा आता झालेल्या आहेत. 41 चेंडू मध्ये 51 धावेची आवश्यकता. स्वैर चेंडू घोषित करत आहेत पंच लोखंडे सर. आणि या चेंडू नंतर मी जातोय आमचे डुबल साहेब. काय होईल डुबल साहेब? 41 चेंडू मध्ये 50 धावेची आवश्यकता. शिखरे इंडियन संघाला काय होईल? यानंतरचा सामना कसा होईल? नमस्कार. कुठेतरी या सामन्यामध्ये आराधना संघाचा आत्मविश्वास की आता कुठेतरी आपण कमबॅक करू शकणार नाही असं दिसत आहे. सर्वांचे खांदे पडलेले आहेत. सुंदर चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. निर्धाव असा गेलेला हा चेंडू. कारण फलंदाजीमध्ये कुठेतरी धावा जमवण्यात अपयश आलं तर ते आराधना संघाला. सुंदर चेंडू परंतु बॅटला काही लागलेलं नाहीये. चेंडू जातो तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव असा सुंदर गोलंदाजी करतो तो नवीन आपल्या संघासाठी. कुठेतरी कमबॅक करतो म्हणावं लागेल. कारण चांगली सुरुवात झाली आराधना संघाकडून परंतु त्यानंतर शेवट काही चांगला झाला असं म्हणावं असं वाटत नाही. सुंदर चेंडू कुठेतरी आता मात्र नवीन आपल्या संघासाठी कमबॅक करून देत आहे. सुंदर गोलंदाजी करतोय. कारण पहिल्या षटकामध्ये रोहितने तब्बल 4 उत्तुंग असे षटकार लगावले होते परंतु आता मात्र
कुठेतरी त्याला रोखण्यात यश मिळत होतो आराधना संघ. सुंदर फटका आणि थोडस खराब असं क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातो तो सीमारेषे पार 4 धावांसाठी. चांगली गोलंदाजी करतो नवीन, परंतु क्षेत्ररक्षकाकडून थोडस साथ मिळत नाहीये. सुंदर चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढला होता रोहितने आणि 1 धाव मिळते आणि षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती बिनबाद 36. 81 धावांचा पाठलाग करताना छत्तीस चेंडूंमध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र कुठेतरी आपल्याला या धावसंख्या कमी पडताना पाहावयास मिळतात आराधना संघाकडून, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 29 धावा गेलेल्या होत्या. त्यानंतर मात्र नवीनने दुसऱ्या षटकामध्ये थोडस कमबॅक केलंय आणि आपला वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 7च धावा दिला होता तर नवीनने. षटकातील पुढील चेंडू घेऊन टिपू, वैयक्तिक पहिलं. सुंदर चेंडू टिपूचा, एक गुडलेंड चेंडू टाकला होता परंतु रोहितला काही खेळता आलेलं नाही. चेंडू जातो तो निर्धाव विकेट किपरच्या हातामध्ये. कुठेतरी आत्मविश्वास कमी दिसत आहे की क्षेत्ररक्षक संघाकडून. आता मात्र सुंदर फटका, परंतु तितकेच चांगले सुंदर क्षेत्ररक्षण अमोलकडून. मिड विकेट आणि आता फलंदाजीसाठी आलाय तो चेतन. चेतन 1 चेंडू मध्ये 1 धावावर खेळत आहे. सुंदर चेंडू टाकला होता, तितक्या चांगल्या पद्धतीने खेळलेला आहे परंतु 1च धाव घेण्यात यश येते. सुंदर फेकी, परंतु या फेकीवरती अतिरिक्त धाव मिळते. कुठेतरी आपल्याला पाहावयास मिळते की ज्यावेळी नशीब साथ देत नाही ना त्यावेळी सर्व आपल्या विरोधामध्ये चाललेलं असतं. षटकातील पुढील चेंडू घेऊन टिपू, त्याचा सामना करतो तो चेतन. सुंदर स्क्वेअर कट आणि क्षेत्ररक्षक काही नाही आहे आणि चेंडू जातो तो सीमारेषे पार 4 धावांसाठी. पहिला चौकार आपल्या इनिंग मधील चेतनच्या बॅट मधून. 3 चेंडू मध्ये 7 धावावर खेळतो तो चेतन आणि 14 चेंडू मध्ये 34 धावावर खेळतो तो रोहित. एक कुठेतरी एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होते. जी आपली रिटर्न क्रीज आहे त्या रिटर्न क्रीजच्या बाहेर जर चेंडू गेला असेल तर तो व्हाईट बॉलच म्हणून ग्राह्य धरला जातो. थोडस कुठेतरी आपल्याला नियमांची माहिती असणे आवश्यक आहे, कारण आपण जर इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असेल तर आपल्याला थोडीशी नियमांची माहिती देखील असणे आवश्यक आहे. सुंदर चेंडू बॅटची इनसाइड एज घेऊन स्लिपच्या दिशेमध्ये. सुंदर गोलंदाजी टिपूची.
टिपूच्या या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 9 धावा जमवल्यात ते शिखरे संघाने. षटकातील अखेरचा चेंडू घेऊन टिपू आणि आता मात्र त्याला उत्तर देईल तो तडाखेबाज फलंदाज रोहित. 14 चेंडूमध्ये तब्बल 34 धावांवर खेळतो तो रोहित. षटकातील पुढील चेंडू आणि आता मात्र एक उत्तुंग असा षटकार रोहितच्या बॅटमधून. एक चांगली फलंदाजी करतो रोहित आणि आता मात्र कुठेतरी हा सामना लवकर संपवायच्या दिशेने शिखरे संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण आता मात्र आजच्या हा शेवटचा दिवस 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 51 आणि विजयासाठी 30 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. कारण आजचा हा लीगचा शेवटचा दिवस आहे आणि आता हा आजचा दिवस महत्वाचा आहे कारण की सर्व जे सामने होणार आहे ते रन रेटच्या आधारावरती जाऊन कुठेतरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण उद्या सामन्याचा अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये 2 सेमीफायनल व एक फायनलचा सामना आपल्याला उद्या पाहायला मिळतील. आणि गॅलरीमध्ये एक जयसिंगपूरचे एक जानेमाने खेळाडू सतीश मगदूम यांचं कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. त्यांचे चिरंजीव देखील एक उत्कृष्ट असे खेळाडू आहेत प्रेम मगदूम. सतीश मगदूम हे सांगली जिल्ह्यात देखील त्यांचा प्रचंड मोठा दबदबा आहे कारण इंग्लंड मधील काउंटी सामन्यामध्ये ते खेळून आलेले आहेत. काउंटी सामन्यामध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. एक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज व एक उत्कृष्ट कर्णधार म्हणून देखील त्यांची ओळख आहे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. आणि आता पुढील षटक घेऊन येतो तो नवीन. सुंदर फटका परंतु डीप लागला. सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही. आणि आता मात्र फलंदाजीसाठी आलाय तो एक आक्रमक फलंदाज रोहित. रोहित आपल्या 15 चेंडूमध्ये 40 धावांवर खेळतो. तब्बल 5 षटकार व 2 चौकारांच्या साहाय्याने. आता मात्र कुठेतरी एक फसवा चेंडू टाकलेला आहे नवीनने. ह्या गोलंदाजीचीच आवश्यकता आहे या मैदानावरती कारण मैदान जर पाहायला मिळालं तर थोडस आपण टेनिसच्या ह्याच्यामध्ये पाहिलं तर थोडस लहान आहे परंतु गोलंदाजांनी जर आपलं योग्य टप्प्यावरती जर चेंडू टाकले. आता मात्र एक उत्तुंग असा षटकार लागला होतो रोहितने. हा त्याच्या इनिंग मधील 6वा षटकार आहे तब्बल. आणि रोहित खेळतो तो 17 चेंडूमध्ये 46 धावांवरती. आणि आता धावसंख्या झाली ती 3 षटक आणि 3 चेंडू नंतर बिनबाद 58. परत एक सुंदर फटका. चेंडू जातो तो सीमा रेषेपार परंतु सॉरी काय सुटलेला आहे. क्षेत्ररक्षक इथून दिसला नव्हता परंतु एक सोपा झेल सुटलेला आहे. एक रिव्हर्सचा फटका स्विच केलेला आहे आणि चेंडू जातो तो सीमारेषेपार 4 धावांसाठी. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते ते शिखरे संघाकडून. आणि 4थ्या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन येतो तो नवीन. धावसंख्या झाली ती बिनबाद 63. 25 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. आणि आता मात्र कुठेतरी एक आगळा वेगळा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेतन बाद होतोय. वैयक्तिक 13 धावांवरती चेतन बाद होतोय. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 63. 1 बाद 63. पहिला धक्का बसला तो शिखरे संघाला वैयक्तिक 63 धावसंख्येवरती चेतनच्या स्वरूपात. आणि आता चेतनची जागा घेण्यासाठी पाहूया कोण येतं मैदानामध्ये.
हे नाही रे गोलंदाजी नाही त्या खालच्या ह्याच्यातला निहाल बसलो ना. आणि आता चेतनची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो निहाल, परंतु आक्रमक फलंदाज रोहित अजून देखील मैदानावरती आपली हॅलो खराब चेंडू, वाईट बॉल, अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. गोलंदाजीसाठी आले ते दत्ता पाटील आणि चांगला फ्लिक करून खेळून काढलाय तो रोहित. आता मात्र कुठेतरी एक संयमी फलंदाजी करावी अशी वाटत आहे रोहितला, कारण अर्ध हॅलो कारण रोहित आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती निहालने एक उत्तुंग असा षटकार लागला होतो दत्ता पाटील यांना. कुठेतरी आता सामना झुकला म्हणावा लागेल शिखरेच्या बाजूने. आणि परत लागोपाठ दुसऱ्या चेंडूवरती दुसरा हा उत्तुंग असा षटकार निहालच्या बॅटमधून. आणि आता विजयासाठी औपचारिकता राहिलेले 21 चेंडू आणि 4 धावा. मात्र कुठेतरी आता रोहितला पश्चाताप वाटतोय, कारण वैयक्तिक 48 धावावरती आपण खेळतोय, कारण पहिल्याच चेंडूवरती आपण एक फ्लिक करून एक सिंगल धावसंख्या करून आपण नॉन स्ट्राईकला गेलोय. हा हे कुठेतरी क्रिकेटमध्ये आपण पाहायला मिळतं की आपला सहकारी जर अर्धशतकाच्या जवळ असेल तर त्याला कुठेतरी आपण एक धाव करून त्याला त्याच्या 50 धावा करण्यासाठी साथ दिली पाहिजे. आणि हा रोहितच्या बॅटमधून आलेला उत्तुंग असा फटका आणि चेंडू जातो तो सीमारेषे पार 4 धावांसाठी आणि विजय देखील प्राप्त करतो शिखर संघ. आणि तसेच आपला वैयक्तिक 50 धावा देखील प्राप्त करतो तो रोहित. कॉंग्रॅच्युलेशन शिखरे इंडियन्स. आणि आता मात्र मी जातो आमचे सहकारी कॉमेंटेटर महाराज, एक महाराज म्हणून टोपण नावाने प्रसिद्ध असलेले, ज्यांनी आपल्या या गेल्या 5 ते 6 दिवसामध्ये जयसिंगपूरच्या सर्व क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये आपली एक वेगळी छाप सोडून जागा निर्माण केलेली आहे. तसेच आपले त्यांचे सहकारी महेश सर हे देखील आपल्या वेळात वेळ काढून इथे उपस्थित आहेत. त्यांची देखील एक वेगळीच एक संपूर्ण माहिती असलेली एक कॉमेंट्री आपल्याला पाहायला मिळते, कारण ह्या भागामधील एक उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने कॉमेंटेटरी आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच साठी आमचे सहयोगी गुणलेखक सांगतील की जबरदस्त एक पारी मैदानामध्ये खेळतो फलंदाज, त्याचं नाव आहे रोहित बनगर. शिखरे शिखरे मैदान जरा रिकामं करायचं आहे. पर्वतनं आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पर्वत स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण लावून घ्या. मगाशी आपण चालू असलेल्या सामन्यात 1 षटक कमी करण्याचा निर्णय घेतला. बंद करायला लागतंय दोन्ही. कर कर कर. एकच मिनिट सांगतो आणि मग केलास. हॅलो हॅलो. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो तो रोहित बंडगर. वैभव सर
जरा ग्राउंड मधून इकडे या की. वैभव, रोहित बंडगर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. दरम्यान पुढचा सामना चालू झालेला आहे. पर्वत स्पोर्टनं क्षेत्ररक्षण लावून घेतलेलं आहे. सलामीचा फलंदाज मैदानात